वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अतिशय पवित्र आणि महत्वाचा सण आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात आणि देवी सावित्रींची मनोभावे प्रार्थना करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची, कोणते शुभ रंग मानले जातात आणि कोणत्या चुका ह्या चुकूनही करू नयेत, याला देखील खूप महत्व आहे. अनेक महिला नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे पूजा अपूर्ण राहते. म्हणून आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 साठी साडीचे 5 शुभ रंग कोणते आहेत आणि त्या दिवशी कोणत्या 7 चुका अजिबात करू नयेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटची 7वी चूक खूप महत्वाची आहे. सर्वात पहिला रंग आहे लाल. लाल रंग हा प्रेम, शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. माता पार्वतीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी परिधान केल्यास पती पत्नीचे नाते अधिक दृढ होते आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. दुसरा रंग आहे हिरवा. महाराष्ट्रात वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी घालण्याची परंपरा आहे. हिरवा रंग हा समृद्धी, आनंद आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की हिरवी साडी परिधान केल्याने घरात सुखशांती नांदते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील आशीर्वाद मिळतो. म्हणून हा रंग खूप शुभ आहे. त्याचबरोबर पिवळी साडी. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. हा रंग शुभत्व, ज्ञान आणि आनंदाचे प्रतीक आहे. ज्या महिलांना घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा हवी आहे त्यांनी या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नक्की घाला. चौथा रंग आहे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम, गोडवा आणि शांततेचे प्रतीक आहे. या रंगाची साडी परिधान केल्याने नातेसंबंधामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते. नवविवाहित महिलांसाठी हा रंग विशेष शुभ मानला जातो. पाचवा रंग आहे केशरी. आता जाणून घेऊया की सर्वात शुभ रंगाबद्दल. केशरी रंग हा श्रद्धा, सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी केशरी रंगाची साडी परिधान केल्यास देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या 7 चुका अजिबात करू नयेत. पहिली चूक आहे तर काळ्या किंवा गडद राखाडी रंगाचे कपडे परिधान करू नका. दुसरी चूक आहे पूजा घाई गडबडीत किंवा मनात राग ठेवून करू नका. तिसरी चूक आहे वडाच्या झाडाची पाने किंवा फांद्या तोडू नका. त्याचबरोबर तुटलेला किंवा जुना दोरा वडाच्या झाडाला बांधू नका. पाचवी चूक आहे सिंदूर, मंगळसूत्र आणि सौभाग्याची चिन्हे न घालता पूजा करू नका. सहावी चूक आहे पूजा करताना वादविवाद, कटू शब्द बोलू नका. त्याचबरोबर 7वी आणि सर्वात मोठी चूक आहे व्रत आणि पूजेचे महत्व केवळ परंपरा म्हणून न पाळता श्रद्धेने आणि मनापासून पूजा नक्की करा. पूजा करताना या गोष्टी नक्की करा. हिरव्या बांगड्या परिधान करा, कपाळावर कुंकू लावा, त्याचबरोबर वडाच्या झाडाला 7 फेऱ्या नक्की मारा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. त्याचबरोबर देवी सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण नक्की करा. तर भगिनींनो, वटपौर्णिमा 2026 ला या 5 शुभ रंगांपैकी एक रंग नक्की निवडा आणि या 7 चुका चुकूनही करू नका. असे केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य नांदेल, अशी श्रद्धा आहे. तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी घालणार आहात कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अनेक महिलांना याचा फायदा नक्की होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
धन्यवाद सर्वांना.